नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचं म्हणजेच गावरान कोंबडी पालनाबद्दल एक जबरदस्त भन्नाट नियोजन या ठिकाणी बघणार आहोत। कारण की माझ्या बऱ्याच मित्रांनी किंवा माझ्या बऱ्याच प्रेक्षकांनी मला वारंवार नेहमी कमेंट करून या ठिकाणी विचारलं होतं की सर फक्त 10,000 भांडवल किंवा 10,000 खर्च करून आम्ही जर गावरान कोंबडी पालन केलं तर आम्हाला या ठिकाणी किती खाद्य लागेल किंवा आमचं उत्पन्न किती निघेल, सोबतच या ठिकाणी आम्ही कसं नियोजन केलं पाहिजे, काय काय गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे किंवा थोडक्यात 10,000 मध्ये आम्ही गावरान कोंबडी पालन कशा प्रकारे केलं पाहिजे, तर असे प्रश्न विचारले होते। त्यामुळे आपण एक त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे। आणि माझं असं मत आहे की प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेलच की फक्त 10,000 मध्ये गावठी कोंबडी पालन करून आपण चांगल्या प्रकारे नफा कसा काय मिळवू शकतो, तर ह्या विषयाचं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यामुळेच प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। कोणीच व्हिडिओ अर्ध्यातून सोडून द्यायचा नाही आहे किंवा पुढं येऊन बघायचं नाही आहे। जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघशाल, एक एक सेकंद नीट ऐकशाल, तेव्हाच तुम्हाला हे गणित, हा हिशोब या ठिकाणी समजेल। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच बघा, आपण लवकरच आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी मोफत फ्रीमध्ये शेळीपालन आणि कोंबडी पालन प्रशिक्षण ट्रेनिंग अगदी मोफतमध्ये आणणार आहोत। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं। आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्राईब झाल्यानंतर आपण हे प्रशिक्षण आणणार आहोत आणि त्यामध्ये सर्वांना या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीने आपण शेळीपालन कोंबडी पालन प्रशिक्षण या ठिकाणी देणार आहोत, बरोबर। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। सोबतच व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे, तर व्हिडिओला देखील लाईक नक्की करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आता बघा, जर 10,000 रुपये आहेत आपल्याजवळ किंवा 10,000 रुपये आपल्याकडं भांडवल आहे, तर त्यामध्ये आपण गावरान कोंबडी पालन कसं करायचं ते बघूया। बघा, जर आपल्याजवळ 10,000 आहेत तर त्यातून काय करायचं की आपण एक सरासरी जर 400 रुपयाला आपण गावरान कोंबडी पकडली, बरोबर। कारण की आपण डायरेक्ट अंड्यावरची जी कोंबडी योग्यरित्या तयार झालेली आहे, जी डायरेक्ट प्रोडक्शन देण्यासाठी तयार आहे, अशी निरोगी एकदम चांगल्या दर्जाची प्युअर गावरान कोंबडी 400 रुपयाला एक अशा हिशोबाने 10 कोंबड्या आणल्या, बरोबर। मग आपल्याला आला खर्च 4,000 रुपये 10 कोंबड्यांसाठी, प्युअर गावरान कोंबड्यांसाठी। त्यानंतर या 10 कोंबड्यांमागं आपण एक प्युअर एकदम चांगला सुदृढ निरोगी कोंबडा आणला, तोही प्युअर गावरान। किती? तर एक सरासरी 600 रुपयाला आपण एक आणला। असे झाले आपल्याला 600 रुपये, म्हणजे 4,600 रुपये आपल्याला पक्षी आणण्यासाठी खर्च आला। आता त्यानंतर तुम्हाला शेड किती लागेल, शेडला खर्च किती येईल, शेडची रुंदी किती, शेडची उंची किती, शेडची लांबी किती आणि शेड कसं असलं पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। आता बघा, मार्केटमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सहजपणे 10 फुटी पत्रा 450 ते 500 रुपयाच्या आसपास सहजपणे उपलब्ध होऊन जाईल, बरोबर। मग जर तुम्हाला 500 रुपयाला जर एक 10 फुटी पत्रा जर भेटला, असे तुम्हाला काय करायचे आहेत, 5 पत्रे आणायचे आहेत। जर तुम्ही 5 पत्रे आणले 10 फुटी लांबीचे, बरोबर, 10 फूट लांबी आणि 3.5 फुटाची याची रुंदी असते पत्र्याची, बरोबर। मग जर बघा, जर आपण 1 ते 5 पत्रे एका लाईनी जर आपण मांडले तर किती होईल, 3.5 गुणिले 5 किती, तर या ठिकाणी 17.5 फुटाच्या आसपास या ठिकाणी लांबी होईल, बरोबर ना। मग आपण काय करणार आहे, अर्धा फूट पत्रा एकावर एक जाईल, त्यामुळे आपण 3 फूट एक पत्रा पकडणार आहोत। 3 गुणिले 15, तर असं 15 फूट लांबी, बरोबर, 15 फूट लांबी आणि पत्र्याची जी लांबी 10 फुटाची आहे, म्हणजे 10 फूट रुंदी, 10 बाय 15चं आपल्या या ठिकाणी आपल्याला शेड करायचं आहे, बरोबर। म्हणजे पत्रे आणायला खर्च आला 2,500 रुपये। त्यानंतर आपल्याला आणायची आहे 3,000 रुपयाची जाळी। 3,000 रुपयाची आपण जर जाळी आणली तर बघा, मी आणली होती, आता रिसेंटली आणली होती, 2-3 महिन्या पहिले एक जाळी आणली होती, जी आपल्या मोठमोठ्या पोल्ट्रीला किंवा जाड तारीची जाळी असते, जी आपण घराला देखील लावत असतो, तशी जाळी मला भेटली 5 फूट उंचीची, 50 फूट लांबीची
या ठिकाणी 3096 रुपयाला मला पडली होती. 80 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने मी ती जाळी आणली होती. ती जाळी किलोवर भेटते, तर तुम्ही ती जाळी किलोवर आणू शकता आणि एक सरासरी 3000 रुपयाला तुम्हाला 50 फूट जाळी येईल. जर तुमच्याकडं 10 बाय 15चं तुम्हाला शेड करायचं असेल तर तुम्हाला साहजिकच या ठिकाणी 50 फूट जाळी या ठिकाणी बसून जाईल, पुरून जाईल, बरोबर. मग आता खांब काय करायचं आहे, तर माझं असं म्हणणं आहे, तुमचं शेड जर छोटं आहे तर तुम्ही काय करा, 50-60 रुपयाला एक जाड बांबू विकत भेटतो, तुम्ही तो आणू शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या शेतामधीलच या ठिकाणी काय करा, खांब तयार करा झाडाचे ना, तुम्ही डायरेक्ट खांब आणायचे, तुमच्या शेताच्या बांधावरचे झाडं तुम्ही काढून एक चांगल्या प्रकारचा खांब तयार करा, बांबू आणा, तुम्हाला जे योग्य असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, चारी बाजूला राहून त्याला जाळी मारून वरती पत्रे टाकून आणि एक उत्तम दर्जाचं किंवा एक सुरक्षित असं कोंबड्यांसाठी तुम्ही शेड तयार करू शकता. मग त्यासाठी आपला खर्च किती आला, जाळीला लागले 3000 आणि पत्र्यानं लागले 2500. 3000 अधिक 2500 किती झाले, 5500. आणि हे आपले किती, तर 4600 रुपये. असे करून आपल्याला 10100 रुपये एक सरासरी भांडवल लागलं. ज्या लोकांकडं जुनं घर असेल, जुनी रूम असेल, जुनी पडवी असेल किंवा जुना गोठा असेल, अशा लोकांसाठी ह्या शेडचा खर्च या ठिकाणी वाचू शकतो. आता हे झालं आपलं 10,000 रुपये भांडवल. आता यातून आपल्याला उत्पन्न कसं भेटणार, खाद्य खर्च किती लागणार, लसीकरण किती लागणार किंवा काय नियोजन करणार. एक सिंपल आहे बघा. आता आपण काय केलं होतं की 10 कोंबड्या आणल्या होत्या. बघा कोंबड्यांचं सायकल कसं असतं बघा. जर आपल्याकडं गावठी कोंबड्या आहेत तर त्यांचं नियोजन कसं असतं, कोंबडी पहिले 20-21 दिवस अंडे देणार, मग पुढचे 20-21 दिवस त्यांना उबवणार, त्यानंतर पुढचे 2 महिने त्यांना सांभाळ करणार आणि त्यानंतर ती पुन्हा या ठिकाणी काय होणार, तर अंड्यावरती येणार, बरोबर. मग अशा प्रकारे हिचं जे सायकल आहे हे एक 3.5 ते 4 महिन्यामध्ये ती पुन्हा अंड्यावर येत असते, बरोबर की नाही. मग जर आपण एक अंदाजासाठी मी पकडतो, जर पहिल्या महिन्यामध्ये आपण जर कोंबडी अंडे दिले कोंबडीने, त्यानंतर तिला अंड्यावर बसवलं, असं करून आपण 3.5 महिन्यानंतर ती पुन्हा अंड्यावरती येईल, 3.5 नाही तर 4 महिन्यानंतर ती पुन्हा अंड्यावर येईल. असं वर्षातून 3 वेळा होईल, बरोबर. हे 3 वेळा होईल म्हणजे तिला प्रत्येक वेळी जर तिने 15-15 अंडे दिले, त्यातून काही पिल्लं निघाली काय आणि थोडेफार 1-2 अंडे खराब झाले, असे करून आपल्याला किती 12-1 पिल्लं जरी भेटले, त्यातून वरचे 2 पिल्लं जरी मेले, तरी देखील एका वेळेस एका कोंबडीमागं 10 पिल्लं आपल्याजवळ राहतील. एका वेळेस 10 पिल्लं म्हणजे वर्षातून 3 वेळा ती अंड्यावर बसेल, 3 वेळा पिल्लं काढेल. असे करून आपल्याला 10 × 3 म्हणजे एका कोंबडीमागं वर्षाकाठी आपल्याला 30 पिल्लं या ठिकाणी भेटणार आहेत. कारण की आपण 15 अंडे एका कोंबडीखाली ठेवली होती एका वेळेस, तर 5 अंड्यांची किंवा 5 पिल्लांची आपण अगोदरच मरतूक या ठिकाणी पकडून चाललेलो आहोत. मग जर एका कोंबडीमागं तुम्हाला 30 पिल्लं भेटली, 30 × 10, कारण की आपल्याजवळ 10 कोंबड्या आहेत आणि प्रत्येक कोंबडीला 30 पिल्लं, मग 10 × 30 असे 300 पिल्लं आपल्याजवळ काय होत आहे, तर या ठिकाणी शिल्लक राहत आहे, बरोबर. मग आता 300 पिल्लं आहेत आणि आपल्याजवळ 11 मोठ्या कोंबड्या आहेत किंवा 10 कोंबड्या प्लस 1 कोंबडा आहे. मग आता यांना खाद्य खर्च पण लागणार आहे, कारण की खाद्य तर फुकट येत नाही, खाद्य देखील खूप महाग असतं आणि त्यांना लसीकरण असेल. आपण सर्व खर्च या ठिकाणी बघूया. आता बघा, एक कोंबडी म्हणजे किंवा एक कोंबडीचं पिल्लू 1 ते 1.25 किलो होईपर्यंत एक सरासरी 3 ते 4 किलो खाद्य या ठिकाणी खातं. 1 किलो होईपर्यंत 3 किलो खाद्य तरी या ठिकाणी एक पिल्लू खात असतं. मग आपल्याजवळ जर 300 पिल्लं असतील, मग प्रत्येकाला 3 किलो खाद्य आपण दिलं, तर 300 × 3 असे 900 किलो खाद्य आपल्याला त्यांना या ठिकाणी द्यावं लागणार आहे. जर 900 किलो खाद्य आपण त्यांना या ठिकाणी जर दिलं, तर त्यातून आपल्याला काय करायचं आहे, 50% घरचं द्यायचं आहे आणि 50% विकतचं द्यायचं आहे. आता घरचं का द्यायचं 50%, तर बघा, जर तुम्ही घरचं 50% दिलं तर आपला खाद्य खर्च 50%नी कमी होणार आहे. आणि 50% घरच्यामध्ये काय द्यायचं, तर तुम्ही हॉटेल वेस्ट असेल, भाजीपाला असेल तुमच्या शेतामधला असेल किंवा तुम्ही पालक लावू शकता, त्याचप्रमाणे तुमच्या वावरामध्ये टोमॅटो असेल, त्यानंतर कोबी असेल, फ्लॉवर असेल, शेवग्याचा पाला असेल, त्यानंतर अनेक प्रकारचे तुम्ही चारा पिकं घेऊ शकतात, मेथी घास असेल, पालक असेल, त्याप्रमाणे तुम्ही घरचा 50% चारा देऊ शकता.
उर्वरित 50% तुम्ही त्यांना विकतचा चारा द्या. विकतचा चारा म्हणजे किती लागेल तर बघा, 900मधून 50% आपण वजा केले तर आपण 450 किलो यांना विकतचं खाद्य देणार. आणि विकतचं खाद्य 32 रुपये प्रति किलोच्या दराने या ठिकाणी त्यांचा भाव चालू आहे. म्हणजे 32 रुपये प्रति किलोने आपण 450 किलो खाद्य यांना जर दिलं तर 14,400 रुपये आपल्याला या ठिकाणी खाद्याचा खर्च येतो आहे, बरोबर. आणि आपल्याकडे जे मोठे पक्षी आहेत, 11 मोठी पक्षी, तर बघा त्यांना 400 किलो खाद्य या ठिकाणी लागणार आहे. का? कारण की आपण त्यांना 365 दिवसांचा हिशोब काढतो आहे. प्रत्येक मोठ्या पक्षाला एक सरासरी 100 ग्रॅम तरी दिवसाला खाद्य लागतं. मग असे करून जर आपण हिशोब काढला तर एक त्यांना 11 किलोच्या आसपास दिवसाला खाद्य लागेल आणि वर्षाला त्यांना 400 किलोच्या आसपास खाद्य लागेल. मग 400 किलोमधून आपण 50% यांना देखील खर्च दिलं आणि 50% म्हणजे 200 किलो यांना विकतचं आपण प्रोटीनचं खाद्य दिलं. मग 200 किलो गुणले 32 रुपये प्रति किलोच्या दराने 6,400 रुपये आपल्याला मोठ्या पक्ष्यांचा खाद्य खर्च येतो आहे. मग बघा किती, 14,600 अधिक 6,400 आपल्याला खाद्य खर्च आला. आता इतर खर्च बघूया, ज्यामध्ये आपलं लसीकरण असेल, औषधं असेल, फवारणी असेल, चुना असेल, तूस असेल किंवा इतर छोटा मोठा तुमचा जो काही मेंटेनन्स असेल, खर्च असेल, तो सर्व खर्च आपण काय केला या ठिकाणी 20,000 रुपये पकडला, बरोबर. म्हणजे सर्व खर्च आपण काय केला 20,000 रुपये पकडला आणि खाद्य खर्च पकडला. मग आणि त्यानंतर आता आपण आपलं उत्पन्न बघूया. उत्पन्न बघितल्यानंतर आपण त्या उत्पन्नामधून आपला खाद्य खर्च असेल, लसीकरण खर्च वजा करून आपल्याला निव्वळ नफा किती भेटतो हे देखील बघणार आहोत, बरोबर. पण त्या अगोदर काय करायचं, तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला एक कमेंट करून लगेच सांगायचं. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, मला लगेच कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय. सोबतच व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आहे, तरी देखील मी फक्त तुमच्यासाठी अशी व्हिडिओ बनवतो आहे. तर त्यासाठी प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा. सोबतच येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या विषयावरती किंवा कशा संबंधित व्हिडिओ पाहिजे तर ते देखील तुम्ही मला काय करायचं आहे, लगेच कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर. कमेंट प्रत्येकाने करायची आहे. आता बघा आपण काय केलं होतं की कोंबडींचं पिल्लांचं खाद्य बघितलं, मोठ्या पक्ष्यांचं खाद्य बघितलं, लसीकरणाचे 20,000 रुपये आपण पकडले. आता त्यांचं आपण उत्पन्न बघूया. आता बघा 300 आपल्याजवळ पिल्लं होती, 300 पिल्लांमधून काही आपले कोंबडे निघतील, काही आपल्या कोंबड्या निघतील. जर आपण 40% जर आपण ह्यातून कोंबडे पकडले आणि जर 60% आपल्या कोंबड्या निघाल्या 300 पिल्लांमधून तर त्यांचा हिशोब आपण काढूया. आता बघा 120 जर आपल्याकडे कोंबड्या असतील आणि एक कोंबडा आपण सरासरी 600 रुपयाला जरी विकला तरी आपल्याजवळ 72,000 रुपये आपल्याला कोंबडे विकून आपल्याजवळ येणार आहेत, बरोबर. मग या ठिकाणी जर तुमच्याकडं जर चांगलं स्किल असेल किंवा चांगलं मार्केट असेल तर तुम्ही हा कोंबडा 700, 800, 1000 रुपयाला देखील विकू शकता. आणि जर तुमच्याकडं या ठिकाणी कोंबड्या 180 असतील आणि त्या जर तुम्ही 400 रुपये प्रति कोंबडीच्या हिशोबाने विकल्या तर 72,000 रुपये तुम्हाला कोंबड्या विकून देखील या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे बघा 600 रुपयाला कोंबडा, 400 रुपयाला कोंबडी विकल्यानंतर तुम्हाला 72,000 अधिक 72,000 रुपये म्हणजे 14 या ठिकाणी किती 1,44,000 रुपये यांचं विकून यांचा उत्पन्न तुम्हाला भेटणार आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस ह्यांची किंमत कमी जास्त असू शकते. काही वेळेस कोंबडी स्वस्तते विकली जाऊ शकते, काही वेळेस कोंबडी महागातही विकली जाऊ शकते. हे सर्व तुमच्या मार्केटवर किंवा तुमच्या विकण्यावर अवलंबून आहे, बरोबर. आता 1,44,000 रुपये आपल्याला पक्षी विकून भेटलेले आहेत. मग त्यानंतर आपण काय करणार की 20,000 रुपये लसीकरणाचे वजा करणार आणि 14,400 अधिक 6,400 असे करून आपण 20,800 रुपये खाद्याचा खर्च यांचा वजा करणार. मग जर आपण हा दोन्ही खर्च वजा केला तर आपल्याजवळ जो निव्वळ नफा शिल्लक राहतो आहे तो आहे 1,03,200 रुपये आपल्याकडे काय तर निव्वळ नफा या ठिकाणी शिल्लक राहतो आहे. पण बघा आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे जे तुम्ही कोंबडी पालन करत असाल मग यामध्ये हे जे आपण गणित बघितलं आहे
हे जर योग्यरित्या झालं तर तुम्हाला नक्कीच ह्याप्रमाणे प्रॉफिट होऊ शकतो. पण काय होतं की बऱ्याच वेळेस जे पण नवीन उद्योजक असतात त्यांचं खाद्यामध्ये प्रमाण चुकतं किंवा योग्यरित्या त्यांना खाद्य देऊ शकत नाही किंवा साफसफाई योग्यरित्या होत नाही किंवा लसीकरण औषधं फवारण्या वेळच्या वेळी ते करत नाही किंवा त्यांच्याकडून काहीतरी चुकतं. त्याचप्रमाणे कधीकधी आपलं वातावरण देखील आपल्याला साथ देत नाही. तसेच मार्केट आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नाही, बरोबर. कारण की गावठी कोंबडीला असं व्यापारी आपल्याला लवकर भेटत नाही. त्यामुळं काय होतं की आपला पक्षी विकणं खूप अवघड होतं कधीकधी. मग अशा वेळेस आपला पक्षी 1-2 महिने अधिक आपल्या फार्ममध्ये पडून राहतो आणि त्याला खाद्य खर्च देखील अधिक वाढतो. मग त्यावेळेस आपला जो उत्पन्न असेल किंवा आपला जो नफा असेल तो या ठिकाणी वाढू शकतो. आपलं उत्पन्न आणि नफा या ठिकाणी कमी होऊ शकतो आणि आपला खर्च या ठिकाणी वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण हा व्यवसाय सुरू करशाल त्या अगोदर तुम्ही छोट्या लेवलला सुरू करा. आधी तुम्ही त्याची पुरेपूर माहिती करा. फक्त मीच नाही तर तुम्ही प्रत्येक ठिकाणावरून तुमची माहिती गोळा करा. तुम्ही स्वतः आधी रिसर्च करा आणि मग तुम्ही व्यवसायामध्ये उतरा. कारण की जितकं वाटतं तितकं अवघड पण नाही आहे. कारण की बऱ्याच लोकांनी यामधून नुकसान देखील झालेलं आहे. पण जे लोक योग्यरित्या आधी पुरेपूर माहिती काढतात, शिकतात आणि मनापासून सर्व काम वेळेवर करून हा व्यवसाय जे लोक करतात त्यांना या व्यवसायातून नक्कीच यश भेटलेलं आहे. मग तुम्ही देखील याच्या अगोदर माहिती काढा आणि मग व्यवसाय सुरू करा. मग तुम्हाला देखील यातून नक्की फायदा होऊ शकतो. सोबतच तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. कारण की आपण खूप मेहनतीने आणि तुमच्या सांगण्यावरून, तुमच्या कमेंट करण्यावरून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्रत्येकाने मला पुन्हा कमेंट करून सांगा की येणाऱ्या काळात मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि सोबतच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.